त्याचप्रमाणे आदरणीय असलमभाई खान यांच्या आयोजनातून उभी राहिलेली क्रिकेटची पंढरी म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे। दिवस क्रमांक 2 आणि दुसऱ्या दिवसातील दुसरी मॅच अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। 36 चेंडू विजयासाठी 60 धावा समीकरण नक्कीच पाहायला मिळेल। आज ब गटातील लढती आपण पाहतोय। काल 2 संघ दाखल झाले सुपर 8 मध्ये। काल 2 संघ अगदी आपण पाहिलं नक्कीच जाऊन दाखल झालेत सुपर 8 मध्ये। एका बाजूने महेशदादा खानवे स्पोर्ट्स क्लब, येरवडा पोलीस स्टेशनचे सर्व कर्तव्यदक्ष अधिकारी वर्ग खास करून आज मैदानावरती उपस्थित होतोय। खरं तर पोलीस वर्ग आणि क्रिकेट हे वेगळं नातं आहे आणि खास करून या क्रिकेटच्या मैदानावरती स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होत आहेत। सर्वांचंच वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2024 च्या वतीने मनापासून स्वागत। कालच्या दिवसभरामध्ये आपण पाहिले महेशदादा खानवे स्पोर्ट्स क्लब आणि दुसऱ्या बाजूने आणि तुषारदादा महाजन स्पोर्ट्स क्लब हे 2 संघ सुपर 8 मध्ये जाऊन दाखल झालेत। आज कोणते 2 संघ जाणार? आज देखील 4 संघ एकमेकांच्या आमने सामने लढत आहेत। पहिला सामना अगदी आपण पाहिलं वडगाव शहरी 11 स्पोर्ट्स क्लब संघाने विजयी केलाय। तर हा सामना कोण विजयी करणार? 36 चेंडू बनवायच्या 60 ची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। एका बाजूने किरण तर दुसऱ्या बाजूने विजय कापसे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल। तर षटक क्रमांक पहिलं सागर गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत। लेट्स दी प्ले सामन्याला होते सुरुवात। चला खेळूया वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग। पहिला चेंडू आडव्या बॅटने फ्लिक केला, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती, चेंडू अगदी फाईन सरळ जातोय सीमा रेषेच्या अगदी बाहेर, वन बाउंड 4 रन चौकार। जे सर्व कर्तव्यदक्ष अधिकारी वर्ग खास करून आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतोय। सर्वच अधिकारी वर्गाचं पुनश्च एकदा वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीगच्या वतीने मनापासून स्वागत। पहिल्या चेंडूवरती आक्रमण होताना पाहायला मिळत आहे आणि 4 धावा किरण नक्कीच वसूल करतील। आशेचा किरण आहे, किरण बेरड ऑन स्ट्राइक। गोलंदाज पुन्हा एकदा सागर। हा चेंडू देखील सन्मानजनक खेळून काढला, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत। एक सिंगल इथं देखील येताना पाहायला मिळते। सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 5 धावा, एका धावेचं महत्व असेल। बुनबुन से बनताय सागर, एक धाव मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण आहे। खरं तर अगदी कालचा दिवसही देखील आपण पाहिला, आजचा दिवसही नक्कीच गोलंदाजांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता या मैदानावरती, परंतु इथे फलंदाज देखील करामत करतील यात मात्र शंका नाहीये। 59 धावा सुरुवातीला फलंदाजी करत असताना बनवल्या गेल्यात खराडी जिमखाना संघ। संतोषदादा पठारे आणि सतीशदादा पठारे यांच्या मालकीचा संघ एका बाजूने आहेत। 60 धाव्यांचं टार्गेट दुसऱ्या बाजूने एसके ग्रुप अक्षय भाऊ दळवी 11 संघासाठी नक्कीच ठेवलं गेलंय। पहिल्या 2 चेंडूंमध्ये 5 धावा आल्यात, आता 34 चेंडू आणि 55 धावा विजयाचं समीकरण नक्कीच पाहायला मिळेल। हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला, तिथे क्षेत्ररक्षक खूप दूरवरती, फार मोठा गॅप त्या ठिकाणी पाहायला मिळेल। दरी भेटली आहे, हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय। धावा येतील 4, हे रास्ते हे 4 के चौकार। हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, शॉट थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल, एका धावे बरोबर धावफलक दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचतोय। 10 रन ऑन बोर्ड, 10 धावा धावफलकावरती आहेत। पहिल्याच क्रमांकाचं षटक आतमध्ये आपण पाहतोय। आत्मविश्वासाने केलेली आणि तदनंतर धावांसाठी धावा धाव मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल।
आयुष्याच्या पटलावरचा यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम सोबत ठेवावा लागेल. इथं आत्मविश्वास दोनही फलंदाजांचा वाढलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सागर. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूपर्यंत येतील तोपर्यंत एक वेगवान सिंगल घेऱ्यामध्ये यश मैदानाच्या आतमध्ये येत आहे. धावफल एका धावे बरोबर पुढे सरसावेल 11 धावा. शेवटचे 31 चेंडू बनवायचे आहेत. 49 धावा. 31 चेंडू 49 धावा. विजयाचं पाहायला मिळेल. हॅलो 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 चेक. शेवटच्या चेंडूवरती देखील आक्रमण होताना पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बिनबाद 15 धावफलकावरती आहेत. सागरचं पहिलं षटक थोडंसं महागडं पाहायला मिळेल, परंतु यानंतरच्या षटकांमध्ये मात्र कमबॅक करणारे चेंडू नक्कीच गोलंदाज खेळणार का? शिवा गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. क्षमता आहे शिवामध्ये देखील. क्षमता दाखवावी लागेल कारण साबल्या दोन्ही टीमसाठी तितकाच महत्त्वपूर्ण आहे. पहिला विजय आपण पाहिलाय नक्कीच वडगाव शेरी 11. आदरणीय उमेश भाऊ रोटे यांच्या मालकीचा असणारा संघ वडगाव शेरी 11 संघाने पहिला विजय मिळवलाय. तर या मॅच मध्ये कोण विजय होणार? मॅच दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण आहे. शेवटचे 30 चेंडू बनवायचे आहेत. 45 धावा. 30 चेंडू 45 धावा. विजयाचं समीकरण जरूर आहे. गोलंदाज सज्ज. शिवा स्ट्राईकला किरण. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडू अडवला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण. इथे देखील डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक डॉट बॉल एका बाजूने गरजेचा असेल कराडी जिमखाना संघासाठी, तर एक धाव दुसऱ्या बाजूने गरजेचे असेल एसके ग्रुप अर्थात अक्षयभाऊ दळवी 11 संघासाठी. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने फ्लिक केला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया वाऱ्याच्या वेगात चेंडू पर्यंत येत आहेत. इथे देखील एक वेगवान सिंगल. एका धावे बरोबर धावफलक पुढे जात आहे. 16 धावा. याची देही याची डोळा. धावफलकावरती धावा आहेत 16. आणि आपण सर्वच जण पाहतोय वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीगचा हा 16. जबरदस्त आयोजन. आयोजकांचं मनापासून कौतुक असेल. एक जबरदस्त आयोजनातून उभी राहिलेली क्रिकेटची स्पर्धा आहे. कोणत्या स्पर्धेचं आयोजन करायचं म्हटलं की कष्ट येतात आणि अपार कष्ट संपूर्ण आयोजक कमिटीने घेतलेले पाहायला मिळतील. येथे पाहिजे जातीचे एड्या गबाळ्याचे काम नव्हे. क्रिकेटची स्पर्धा पार करणं सोपं नाहीये. 16 धावा आहेत. 28 चेंडू बनवायच्या 44. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने. आक्रमण फार मोठं आहे. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा खात. धावा येतील 4. जिद्दीने मिळते आणि जिद्द ही आत्मविश्वास आणि अनुभवाने नक्कीच मिळत असते. इथे जिद्दीने खेळतोय मैदानाच्या आतमध्ये विजय देखील. 4 चेंडू खेळला. 13 धाव्यांची वैयक्तिक खेळी विजयची आहे. तर धावफलकावरती टोटली धावा आहेत 20. शेवटचे 27 चेंडू बनवायचे 40 धावा. गोलंदाज सज्ज शिवा. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने. आक्रमण तर होईल. तिथे देखील परफेक्ट गॅप. परफेक्ट गॅप. हा देखील चेंडू लागोपाठचा दुसरा. चानन चौकार. दोन सावकार विजयच्या बॅट मधून येताना पाहायला मिळत आहेत. आपलातून खेळी विजयची मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. नावातच विजय आहे. हा सामना विजय करण्यासाठी फार मोठा प्रयास. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळला. इथं देखील क्षेत्ररक्षक खूप दूरवर.
अगोदरचं अगदी महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि तदनंतर धावफलकावरती धावा अगदी आपण पाहूया. 34 धावा आहेत. शेवटचे 24 चेंडू आणि 26 धावा. जबरदस्त भागीदारी नक्कीच पाहायला मिळाली. हायेस्ट ओपनिंग पार्टनरशिप नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसभरापर्यंत पाहायला मिळते. दुसरा दिवस आणि एक जबरदस्त सुरुवात नक्कीच दोनही फलंदाज करून देताना पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकांमध्ये धावांचा महापूर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. किरण आणि विजय 7 चेंडू खेळले, 27 धावसंख्येवरती वैयक्तिक आहेत. तर किरण देखील 5 चेंडू खेळून 7 धावा वैयक्तिक किरणच्या देखील पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 नक्कीच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतील निलेश लोंढे. कशा प्रकारचं कामकाज निलेश करतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. 24 चेंडू 26 धावा विजयाचं समीकरण जरूर पाहायला मिळत आहे. आत्मविश्वास इथे वाढवावा लागेल, धावा रोखाव्या लागतील. अशक्य असं काहीच नसतं. एव्हरीथिंग इज पॉसिबल. क्रिकेट आहे मित्रांनो. शेवटच्या क्षणापर्यंत सामन्याचं समीकरण आपण सांगू शकत नाही. 24 चेंडू बनवायच्या 26 धावा विजयाचं समीकरण. हा देखील चेंडू आडव्या बॅटने मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू बरीचशी उंची घेईल. यष्टीरक्षक स्वतः चेंडूच्या खाली टिपला जातो झेल. ज्या विकेटच्या शोधामध्ये नक्कीच गोलंदाज होते ती विकेट मैदानाच्या आतमध्ये आली जाते. फलंदाज किरण बॅक टू द पॅव्हिलियन.
18 धावा विजयाचं समीकरण. न्यू बॅटर शिवा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. कशा प्रकारचं कामकाज शिवा करतील. 19 चेंडू 18 धावा विजयाचं समीकरण. विजय मैदानाच्या आतमध्ये आहेत. आपलातून खेळ विजयचा आपण पाहिला या मॅच मध्ये. आपल्या संघर्षाची स्थिती इतरांच्या नजरेत भले सीमित असतील. हा चेंडू इथे कमालीचा. इथे पंचांकडे हलकंच अपील होताना पाहायला मिळतंय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू पंच देखील कळवत आहेत. 3 षटकं संपतायत. शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी आता बनवायचे आहेत 18 धावा. 2 बाद 42 धावा धावफलकावरती आहेत. 18 चेंडू 18 धावा विजयाचं समीकरण जरूर पाहायला मिळेल. थोडंसं चर्चा विनिमय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सल्ला मसलत नक्कीच होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 कोलाच्या हातामध्ये सोपवायचं यासाठी मात्र अगदी चर्चा विनिमय होताना पाहायला मिळाला. निष्कर्ष देखील येतील या ठिकाणी. गोलंदाजीच्या माध्यमातून सोमनाथ सोनवणे षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये घेऊन येत आहेत. 42 धावा आहेत. 18 चेंडू 18 धावा विजयाचं समीकरण. संघर्ष आणि संघर्ष दोनही बाजूने पाहायला मिळेल. हा खेळच असा आहे मित्रांनो. संघर्षाचा खेळ म्हणजे क्रिकेट. जिद्द आणि चिकाटीचा खेळ म्हणजे क्रिकेट. धैर्य शक्ती वाढवण्याचा खेळ म्हणजे क्रिकेट. आत्मविश्वासाचा खेळ म्हणजे क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि भारतीयांच्या नसानसामध्ये राज्य करणारा खेळ म्हणजे क्रिकेट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये संपन्न होतोय. अर्थात वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग. शेवटचे 18 चेंडू 18 धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये. मॅच इज ऑन. गोलंदाज सज्ज सोमनाथ. स्ट्राईकला विजय. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत यष्ट्यांच्या पाठीमागे टिपला जाईल. बडी मछली जाल में. कॉट बिहाइंड विकेटची शिकार. फलंदाज विजय होतोय बाद.